शिव प्रत्येक भक्ताला पुन्हा पुन्हा बोलावतो का माहिती आहे? कारण त्याला नवं भक्त नको असतं, त्याला नातं टिकवायचं असतं. तो जाणतो एकदा भेटून प्रेम होतं, पण पुन्हा भेटून विश्वास तयार होतो. कस्टमर रिटेन्शन म्हणजे मॉडर्न रिलेशनशिप. नवीन ग्राहक मिळवणं सोपं आहे, पण त्याला जपणं हाच खरा तप आहे. कारण मिळवणं हे कौशल्य आहे आणि जपणं ही साधना आहे. शिव भक्तांना नेहमी पुन्हा बोलावतो. तो म्हणत नाही एकदा आलास पुरे, तो पुन्हा पुन्हा बोलावतो, कारण तो डिव्होशन पेक्षा कनेक्शन जास्त जपतो. तसंच बिझनेस मध्येही होतं. पहिल्यांदा ग्राहक क्युरिओसिटीने येतो, दुसऱ्यांदा कम्फर्टने आणि तिसऱ्यांदा ट्रस्टने. रेंटेन्शन म्हणजे मार्केटिंग नाही, ती नात्याची काळजी आहे. ग्राहक म्हणजे ट्रान्झॅक्शन नाही, तो तुझ्या विश्वाचा भाग आहे. जेव्हा तू फॉलोअप करतोस, केअर दाखवतोस, थँक म्हणतोस, ते लॉयल्टी तयार करतं. ॲपल प्रत्येक अपडेटने जुने कस्टमर परत ओढतो. स्टारबक्स प्रत्येक कपवर नाव लिहितं आणि तूही तेच करू शकतोस, फक्त रिपीट व्हॅल्यू दाखवून. नातं टिकतं तेव्हा नाही जेव्हा नवं मिळतं, तर जेव्हा जुने विसरले जात नाहीत. रेंटेन्शनला खर्च समजू नको, तो श्रद्धेचा सिम्बॉल आहे. कस्टमर नाही, डिव्होटी तयार कर. कारण बिझनेस मोठं होतं रेव्हेन्यूने नाही, तर रिपिटिशनने. आणि जो ग्राहक पुन्हा येतो, तो भक्तासारखा विश्वास घेऊन येतो.